Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. तुम्हाला कधीच खोटं बोललो नाही मी मीडियाच्या बांधव. 1 महिना झाला मी तयारी सुरू. 288 लढणार आहे 100%. जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी नाही केली विधानसभेत मैदानात आम्ही सगळे कारण माझा राजकारण माझा मार्ग नाही आहे. त्याने जर दिलं तर मला नाही जायचं राजकारण, पण नाही दिलं त्याने जर या वाट्यावर आणलं. मी गाव लेवलवर हे काही ओबीसी बांधवाचं मन दुखवलेलं नाही, ना दलित बांधवाचं, ना मुस्लिम बांधवाचं, ना मराठ्याचं, कुठल्याच जातीचं मी मन दुखवलेलं नाही. नेत्याला मी सोडत नाही, कारण ते कोणाचेच नाही, त्यांचे नाहीत आमचे नाहीत. त्यामुळे सगळा समाज सोबत घेऊन आम्ही 288 लढवणार आहेत आणि तुम्हाला देणारे बनवल्याशिवाय मी समाजात सोडत नाही. लोकसभा निवडणुकीचे जाहीरनामे प्रसिद्ध केले विविध पक्षांनी, तरी मराठा आरक्षण त्यामध्ये नमूद केलेलं आहे किंवा आम्ही सोडवू नाही. आता काय दादा, आम्ही नाही आहेत प्रक्रियेत, राजकारणाच्या प्रक्रियेत नाही आहेत, आमचा उमेदवार पण नाही. मी फक्त समाजाला एवढं सांगितलेलं आहे, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला आणायचं त्याला आणा. मी म्हणणार नाही याला आणा आणि त्याला आणा, कोणालाच म्हणणार नाही. उभा राहण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय, खूप मोठा विजय. इतकं ताकदीनं पाडा, 5 पिढ्या तरी कधी उभा नाही राहिलं पाहिजे कोणाच. मी द्वेष केलाच नाही. आता समाजाला पर्याय नाही तुमच्या प्रश्नानुसार. आम्ही न दिल्यामुळं आता दोन्ही सारखेच येते आमच्यासाठी, दोन्ही सारखेच आहेत. ते नाही 60-65 वर्ष आमचा कार्यक्रम लावलेला आहे आणि यांनी तर ताजं थोपड आणलाय आमचा आत्ता. त्याच्यामुळे आमच्यासाठी कोणीच चांगलं नाही, पण आता समाजाला पर्याय नाही. आम्ही दिलेला नसल्यामुळं समाज बरोबर कार्यक्रम लावतोय, सोडत नाही. विधानसभेला स्वतः मी बी मैदानात आहे, माझा समाज बी मैदानात आहे.